उरण स्थित राजीव गांधी टाउन हॉल में शेतकरी कामगार पक्ष का भव्य कार्यकर्ता मेलावे का आयोजन किया गया था। इस मेलावे को संबोधित करने के लिए पूर्व राज्य मंत्री मोहन पाटिल तथा विधायक विवेक पाटिल उपस्थित थे। तो इस अवसर पर पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेखावत के जिला सचिव बालाराम पाटिल, उरण तालुका सचिव महादेव घरत, APMC के सभापति राजेंद्र पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, वरिष्ठ कार्यकर्ता नाना पाटिल, काका पाटिल, प्रोफेसर LB पाटिल, पूर्व ZP सदस्य जीवन गावंड, विश्वास म्हात्रे, उरण महिला आघाड़ी अध्यक्ष सोनिया मयेकर आदि गणमान्यों सहित कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने कहा कि उरण तालुका में शेखा पक्ष हमेशा प्रकल्प बाधित एवं भूमिपुत्रों को न्याय दिलाने के लिए लड़ता आया है। भूमिपुत्रों को न्याय दिलाने के लिए हमें किसी भी ठेकेदार की जरूरत नहीं है। सुरुवातीला उरण तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, नवीन चिटणीसांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो की शेतकरी कामगार पक्षाची वाटचाल जोमदार चालू करण्याचं काम तुम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहात। ही कामाची सुरुवात करताना शेतकरी कामगार पक्ष म्हणजे एक संस्कारित पिढी असणारा शेतकरी कामगार पक्ष आहे। कुठल्याही कामाला सुरुवात करत असताना आपण जो आशीर्वाद घेतो तो ज्येष्ठांचा आशीर्वाद घेतोय आणि या ज्येष्ठांचा सत्कार करून त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी तुम्ही कामाला सुरुवात केलेली आहात। तुम्ही 100 नव्हे 1000% यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। बाय उरण तालुक्यात आले की आमच्यामध्ये हा एक कोणते असतं सगळं ऐकायला मिळायचं, पण आता सगळे एकाच सुरात बोलतात, एकाच दिशेने चालतात आणि एका सुरात बोलतात, एका दिशेने चालतात। याचा अर्थ पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्ष या उरण तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला 100% न्याय दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या ठिकाणी मला वाटतो आणि त्या पद्धतीनं निश्चितपणे सुरुवात झालेली आहे। JNPTच्या 12.5%चा प्रश्न 26-27 वर्ष त्या ठिकाणी लटकून पडलेला होता। साऱ्या जिल्ह्यातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आमच्या 18 गावांच्या JNPTच्या 12.5%च्या प्रश्नासाठी, इथल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सारा जिल्हा उभा करण्याचं काम या उरण तालुक्यातल्या शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं, त्याचा निश्चितपणे या ठिकाणी मला अभिमान आहे। कोणी काही सांगत असेल पण शेतकरी कामगार पक्षाने जी पहिली धडक दिली त्या धडकेटाच हे सरकार जमलेलं होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला यश या ठिकाणी जवळपण दृष्टिपथात या ठिकाणी दिसत आहे आणि हा प्रश्न सोडवल्याशिवाय शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही, ग्वाही या ठिकाणी आपल्याला या निमित्ताने द्यायचं आहे। इस दौरान मोहन पाटिल ने भी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन किया। जिल्ह्यामध्ये अनेक नेते आहेत, परंतु उरण तालुक्याकडे पाहत असताना आम्हाला अभिमान वाटतो की खऱ्या अर्थानं या संपूर्ण जिल्ह्यामध्ये लढाऊ कार्यकर्ते जर कुठे निर्माण झाले असतील तर ते उरण तालुक्यामध्ये झालेले आहेत। आता थोडे पैशाने झालेले मी काही अमान्य करत नाही, परंतु लढाऊ कार्यकर्ता म्हणून काका आपण म्हणतो ते उरण तालुक्याने खऱ्या अर्थानं उभे केलेले आहेत आणि आजही उरण तालुक्यामध्ये जे छोटे मोठे प्रश्न आज उभे आहेत त्या सगळ्या प्रश्नांसाठी उरण तालुक्यातला कार्यकर्ता आजही जिद्दीने लढतो आहे। हे चित्र पाहिल्यानंतर खरोखर तुम्हा मंडळीच्याबद्दल मनामध्ये धन्यता या ठिकाणी वाटल्याशिवाय राहणार। मेलावे के दौरान शेतकरी कामगार पक्ष के निष्ठावान वरिष्ठ कार्यकर्ताओं को विधायक विवेक पाटिल के हाथों सम्मानित किया गया।